एक नंबरची बावळट आहे ती. तिच्याशी जरा गोड गोड बोललं ना का बोल. एकदा या वाटेनं जायचं ठरवलंस ना मग त्याचं पुढचं पाऊल काय असेल याचा विचार कर. पण हे सगळं करायलाच हवं काय? दुसरा काही मार्ग सुचतोय तुला? आपण त्याचा विचार करूया. हे बघ, ज्या मार्गाने जायचं ठरवलं मग त्याचं पुढचं पाऊल काय असेल याचा विचार कर. कळलं? काय काय कसलं पुढचं पाऊल आहे? आई, माझं फर्स्ट लेक्चर नाही आज. मी उशिरा जाईन कॉलेजला. जरा घरी थांबून प्रोजेक्ट कम्प्लीट करते. बर, मग आज तू घरीच आहेस ना? जरा आईला मदत कर ना. नाही, आज ही घरातली सगळी कामं तुम्ही करा. धर ना, धर धर. मी आणि अनु आम्ही जरा बाहेर जातो. कुठे? अगं, तो तुला घेऊन जातोय ना, मग कशाला विचारतेस कुठे काय वगैरे? अगं जा ना त्याच्या बरोबर. चल ना, आवर चल. माझं सगळं स्वयंपाक बाकी आहे. स्वयंपाक ह्या दोघी करतील ना. सीमा वहिनी आहे की. हो हो हो, जा तू. जेवणाचं आम्ही दोघी बघू. हा, जा. आपण कुठे जायचंय नेमकं, म्हणजे तसं आवरायला? अगं, अहो काय करताय आई? तू अशी सुंदरच दिसतेस की. आवरल्यावर तर म्हणजे चल ना, रेडी हो ना. अनु, ए अनु, जरा भाजीचं काय ते सीमाला सांगा. काय? मी मला नाही जमणार आई. माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे. हा, मला नाही जमणार. बहुतेक सायकेट्रिस्ट कडे अपॉइंटमेंट. बघितलं, हे असं आहे. मोठी सून म्हणून कधी घरातली जबाबदारी उचलणार नाही ती. हो ऐका ना, माझ्या पोळ्या झाल्या आहेत. बाकीचा स्वयंपाक मी पटापटा करते. मला 1 तास द्या. ऐका, आईंना गोळ्या घ्यायच्या. आलेच मी. अवी अवी अवी, हे बघ, मला माहितीये तुला असं वागताना खूप त्रास होतोय, पण आपला नाईलाज आहे रे. तो भालेराव पण बेलवर सुटलाय पाहिजे. हे सगळं मला करावं लागणार, ऑप्शनच नाहीये. येऊ बाळा, ऐक ना, मी हीच साडी नेसून जाते. म्हणजे रंग बरा आहे ना. हो, बाबा कुठे घेऊन जात आहेत तेच माहित नाही. मी तरी काय सांगणार? तेच ना, म्हणून म्हटलं हीच साडी नेसते. पण हे कुठे नेत आहेत मला? त्या दिवशी वागले असतील अविनाश तसे, पण काल माझ्याशी किती चांगलं बोलले. जुन्या आठवणीत रमले. त्यांचं प्रेम आहे, फक्त ते परिस्थितीमुळे गांजून गेले. आई, त्यांना काय झालंय? तुझ्याशी इतकं चांगलं का वागतायत ते दोघं? तेच मला कळत नाहीये. पिऊ, काल अविनाशनी माझ्या स्वयंपाकाचं कौतुक केलं. किती भरभरून बोलत होते ते.
काल रात्री मला आईस्क्रीम खायला घेऊन गेले. गजरा आणला होता माझ्यासाठी, स्वतःच्या हाताने माळला माझ्या केसात.